माझा आनंद आहे, माझा अवतार भक्ता राखे दुर्जनाशी, बस यदा यदा ही ग्लानिर्भवती, बस आम्हासाठी मत्स्य. देवाना सांगितलं माझा अवतार तुमच्यासाठी. सगळ्याचे चेहरे पाहिले. लकडे बाबा चेहरे लहान लहान दिसले. विचारलं का रे तुमच्या घरी काही दही दूध तूप लोणी आहे का नाही? गोपाळ म्हणले देवा सगळं आहे. ढेरीला मिळत मिळत झोपले काय पुढचे? ढेरीला मिळत आणि डेअरीला गेल्याशिवाय राहत विनोद नाही महाराज. खोटं सांगा ना, ह्या महिला मंडळी दुधावरची साय लेकराला देत नाहीत हो. लेकराला मामा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, असा टेका देऊन बसलोय. दुधावर साय आली, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. त्या लेकराच्या तोंडाला पाणी सुटलंय. ते म्हणाले मम्मी साय साय, मम्मी साय. खाऊ नाही माय ताप येत्या ताप येत्या. अरे घरच्या लेकराला ताप येत्या, बुवाला तर झटकाच येईल. विठाला विठाला. जाऊ दे आता, मला कीर्तन सोडायचंय. खरं सांगा तुमचं नाव काय? विष्णू कोरडे. कोरडे. तुम्ही? हां अविनाश. मला वाटलं बोले काय की. अविनाश खरं सांगा आता, तिकडे काय आमचे मामा बघायला वाढू झालं. मामा तुमचं नाव काय? राजाभाऊ. दुधाचे तुपाचे पैसे कुणाकडे असते? कुणाकडे असते? त्याच्याकडेच. हां गृहमंत्री. वा वा खरं आहे. आणि ते पैसे तुम्हाला पत्ता लागत. आता दिवाळीला रक्षाबंधनला तिकडे गेलं, बाया म्हणताल मेला दिसा इतका इतका आहे, पण लय हुशार दिसालाय माया. इनद नाही. तिकडे गेलं ना तुम्ही गाडी घेऊन जाता, तुम्हाला पताच लागणार. भरम भरम भाव्याची माय पुन्हा केलं माझ्या भावानं, मेलं झटका येऊन. हा उगा मला शिवाय देऊ नका बघा जाताना. विढाला विढाला. महाराज विनोद नाही हो, विनोद नाही. ऐका दुधावर तुपावर लय प्रेम हो, लय प्रेम. गोपाळानं सांगितलं सगळं मिळत आहे. ढेरीला मिळत नाही, तिकडे डेअरीला मथुरेला जातंय. त्या टायमाला देवानं सांगितलं आजपासून दही दूध तूप लोणी मथुरेला जाऊ द्यायचं, जाऊ द्यायचं. मग काय करावं लागल? आपली टीम करा. चला सौंगडे सगळे एकत्र या आणि चोरी करायची. घर पाहुणी नवविधा. हे रूपक आहे, हरिने माझे हरिले हे रूपक आहे. चोरी करण्यासाठी निघाले. जिकडं तिकडं सुळसुळाट सुटला. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळे राजे का जावे. आवरी आवरी आपुला का आवरी आवरी आपुला का आवरी आवरी आपुला का नाचेला आपुजा नाचेला आपुजा आवरी आवरी आपुला काना नास गेल्या आमच्या. बस परवाला आमच्या घरा दारी निजला होता. घेऊन ताकाचा सायरा फोडीला टप्पूच्या टप्पू ढेरी होती. म्हातारच कुचकत होत, पण वचलं आवर. सक्की आई लेकरावर आळ घेत झोपले काय? सक्की आई लेकरावर आळ घेत यशोदा म्हणू लागली 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणे माझ्या खेळगे का डटक्यात घेता आळगे. तुम्ही लपून याचा भवरा गे आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या, तुम्ही 12 जिल्ह्याच्या. हा ना इकडं म्हणजे टाइम झाला आहे का नाही? ठेवायचं हे नाही मला ठेवा. विठाला विठाला. ऐका ऐका, तुम्ही 12 घरच्या झोपल्या काय? तुम्ही 12 गलीच्या, तुम्ही 12 तालुक्याच्या, तुम्ही 12 जिल्ह्याच्या. एका जिल्ह्या का एका माला मुद्या सहित पकडा आणि घेऊन या. एक गवळणला हुशार होती बळीराम महाराज. तिचं नाव होतं चंद्रा काकू.
काय होतं ना चंद्रा काकू, तिने चष्मा घातलेला, ती म्हणायची कृष्णामया घरी तर ये, तू टंगडत मोडीती. म्हणला घर नंबर घ्या, घर नंबर घ्या, टाईम झालाय. रात्री 12 वाजता गेले, दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं. ऐका आता चंद्रा काकूचे मालक झोपलेले, दोघाच्या दाढीची नियनीची गाठ बांधली, लाग पळाय. आता जुन्या काळातल्या गवळणी पाट 4 वाजता उठायच्या. किती वाजता अविनाशराव, किती वाजता? 4. आताच्या उठल्या तर उठल्या नाही, तुमचीच बेजारी आहे. उठाजी की मायबाप पैशी लागली झोप. आता जुन्या काळातल्या गवळणी 4 वाजता, त्या गवळणीला गाठ बांधलेली पतात नाही. गवळण उठाय गेली मामा, जेव्हा झटका बसला गवळी बाजून खाली फाट. गवळी म्हणून लागलं भाभो मत्त होऊन या मातली करी वडावडी. आता ऐका, गवळी म्हणला म्हातारपणाला खाणं झालं का काय? बरं का पिता कापना, जळता तुटता सुटता, गाठबाई कौनाश सोटे ना, यशवती पाळे तुझाता ना. का पिता कापना, तुटता तुटना सुटता. जाऊ द्या बळराम महाराज, तुमचं झालंय म्हणून बोलतो. साधी ब्राह्मणानं मारलेली गाठ सुटना आहे. अविनाशराव, हनुमानराव, ब्राह्मणानं मारलेली एवढं बेजार काढले, इकडून तिकडं मारी ती शांताबाई. अरे साधी ब्राह्मणानं मारलेली एवढी बेजार कराली. आता गतीर भरता प्रभू जेने हे ईश्व. आता त्यानं मारलेली सोपान बाबा कवा सुटा हो. बरं जावं तरी कसं, गवळी मजासारखं इतकं इतकं, गवळी इतकं इतकं आणि गवळण उच अशी आमच्या लकडी मारण्यासारखी. आणि गवळी इतकं इतकं, दोघाचा मोर्चा घरातच. दमान चल दमान चल दमान चल. गवळण गिरक्या मारी आणि गवळी दाढी वरवर धरी. दोघाचा मोर्चा घरात. तितक्यात गोसाई आलं. अल्लक निरंजन म्हणली मायो गोसाई आलं. गोसाई असं वाकून बघाले, चंद्र काकू हे कुणं केलंय म्हणली पत्ता नाही. कारण कृष्णाला काय म्हणलं का, हा टंगडच मोडील म्हणलंय, हे तनच केलंय म्हणला. त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटत सुटत सुटत. बरं जावं तरी कसं, हेड पाठी माग झोपले काय तुम्हाला हेड कळत? हेड हेड पाठी मागं ट्राली पुढं, हेड पाठी मागं ट्राली. दमान चल दमान चल दमान. दोघाचा मोर्चा निघाला. हे बारकाली पोरं असे बसलेली, ते म्हणू लागली दाढी येणे जिंदाबाद, दाढी येणे जिंदाबाद, दाढी येणे जिंदाबाद. मोठाले पोरं म्हणायचे चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी, चंद्रा काकू तुम आगे बढ़ो हम तुम्हारी साथी. गवळी म्हणला इज्जत घातली रे. आता जगण्यात काही मजा राहिली? मजा राहिली? देवाला न सांगता तुम्हा कळ येते. भगवान परमात्म्याला कळालं मोर्चा यालाय म्हणून. यशोदाच्या कडावर आई तबक मोर्चा मोर्चा तबक तबक, तिकडं मोर्चा उभा राहिलाय मोर्चा. गवळण म्हणली असा मोर्चा कधी बघाय बघाय. यशोदा म्हणली असा मोर्चा कधी बघाय. हेड पाठी मागं ट्राली पुढं. यशोदा म्हणली कृष्णा कलियुगात असंच होणार आहे, हेड पिऊनच उड्या मारणार आहे आणि ट्राल्यात फिटी बांधणार आहे. तेव्हापासून ह्याच्याकडे फिटी गेली तर विढाला विढाला. ऐका, देवानं पाहिल्याबरोबर संजयाच्या सुटल्या, तुका म्हणे सोडिल्या, दिली बिटी. यशोदेनं सांगितलं तू पाहिल्याबरोबर गाठ सुटली, तुझ्याशिवाय गाठी कुणी मारीत मारीत मारीत. हातात काठी घेतली, गाठी मारायची नाही, खोड्या करायच्या नाहीत. अरे तो खोड्या नको करो माझे बाबा, अरे तो खोड्या नको करो माझे बाबा. हात घेऊन या काठी शिकविते जग जेटी, यमुनेची माती काशी का का का. अरे तो खोड्या नको करो माझे बाबा बा, खोड्या नको करो बाबा 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 रे. भूक लागली रे बाबा. भगवान म्हणू लागले आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिली माते पाहिली मा.
बस आई मारू नको. मी माती खाल्ली नाही, मला मारू नको. हातात काठी घेतली. माती खातोस, माती खातोस, माती खातोस. उद्या गिटी खाशील. आयो आयो आई अपक्षी दमदार अपक्षी पक्षात घुसावं लागतंय. विठाला विठाला माती खातोस, माती खातोस. बघा कळालं तर बघा युती करा. विठाला विठाला माती खातोस. नाही 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 बस बस. हा आघाडी आघाडी. हा असा तू मागे बडो. ऐका ऐका लक्षात ठेवा. हातात काठी घेतली. उद्या गिटी खाची, उद्या खिडका खाची. हा मग तुम्हीच बघा. काही खायचं, काही खायचं. काठी घेतली मग काय करू आई. उद्या दाई राणा सवी घेऊन गोधना. गोधने चारावया जातो चारुंग पाने. बस भगवान परमात्म्याला गाई चरण्यासाठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये का. बस सारी तसे. बस ह्या चाली माझे सद्गुरू गाता मूर्ती रामचंद्र बाबा बोधे, ज्यांच्या मी संस्थेत राहिलो. सद्गुरू विठ्ठल महाराज कोरडे. काय महाराज एक वाक्य सांगू का. एक सांगतो. तुम्ही संत कुणालाही म्हणू नका, कुणालाही म्हणू नका. अधोगतीला जावं लागल. पण ज्यानं जीवनात आचरण केले त्याला संत म्हणा. आपला उद्धार झाल्याशिवाय. काय ताकद आहे आमचे बोधे बाबा. बलराम बुवा साक्षात गाता, साक्षात तुकोबराय म्हणजे आमचे बोधे बाबा होते. भगवान परमात्म्याला सजवलं. जा आणि गाई चारण्यासाठी गेले आणि तिकडे खेळ खेळू लागले. हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, हा मामा. घुमरी वाजे का मामा, घुमरी वाजे का मामा, घुमरी वाजे का मामा, घुमरी वाजे का मामा. हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, हा मामा, घुमरी वाजे का मामा. होतो तो तो, होतो तो तो, होतो तो तो, होतो तो तो, होतो तो 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 तो. केला कानोबा, हा मामा तो गाणे, कानोबा, हा मामा तो गाणे, कानोबा, हा मामा तो गाणे. आपका दुपका तिपका पोरा, आपका दुपका तिपका पोरा, केला मारो. दांडू आले, केला विठू दांडू आता, केला विठू दांडू. केला विठू दांडू आता, केला विठू दांडू. आपका दुपका तिपका पोरा, आपका दुपका तिपका पोरा, केला मारो. आपका दुपका तिपका पोरा, केला मारो. केळ मांडला लगोरी, आहा आहा ए. केळ मांडला लगोरी, आहा. खेळता नाना परी, खेळता नाना परी. केळ मांडला लगोरी, आहा मांडला लगोरी, केळ मांडला लगोरी, केळ मांडला लगोरी. खेळ भवराग बाई, भवरा बस चला
गांधीभार पोटी काय कीर्तनाचे नाही नाही काही खेळायचे बस झाली आता येळ म्हणती अनाशी सगळ्याच्या सुधुऱ्या एकत्र केल्या माझी आहे तैशी पाय नाहीतरी खरा चोरणी माय तुका बराय म्हणलं ए देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू दुरी बस काला 3 प्रकारचा आहे स्वप्न बाबा किती खडके सोडी येल्या घ्या रे दही भात आमा देतो तुका म्हणे काला कोटी अभेद वैकुंठ तू आईशे खबडा काही असं करीती ब्रह्मादिक स्वर्गीचे अमर इच्छिताती बस काला 3 प्रकारचा आणि दुसरा काला आहे का जीव ब्रह्माचं ऐके या नाम खरा काला जीवाशिवाचं मिलन या नाम खरा काला देवभक्ताचं मिलन या नाम खरा काला लाही दह्याचं मिश्रण या नाम खरा काला तो काला वैकुंठात नाही आज आपल्या गावात होतोय आपल्या गावाचं नाव काय रांजणी वाडी ऐका हा काला कुठं केला तुका म्हणे वाळवंट बरं बे नीट एक टाळी झाली चंद्र भाग्य वाळवंटी माझा ज्ञान राज गोपाळाशी बस हा काला तिथं केला तो आज आपल्या गावात होतोय आपण भाग्यवान आहात एक वाक्य बोलतो मामा वलं झालंय ढिलं झालंय परवडते पण एक वाक्य बोलतो आता आश्विन महिन्यामध्ये पुढं हा भाद्रपद पुढच्या महिन्यात कोजागिरी पौर्णिमेला फार मोठा सप्ताह आहे सद्गुरू मोतीराम महाराज श्रीगुरू विठ्ठल कृपा सद्गुरू मोतीराम महाराज आश्रम बोथी नामधारक आमच्या परभणी जिल्ह्याचं भूषण सद्गुरू मोतीराम महाराज त्यांचे शिष्य उत्तराधिकारी सद्गुरू नामधारक मारोतराम महाराज दस्तापूरकर हरिभजनीय ढवळीले चोकविला लाग ऐका भगवान परमात्म्याची मूर्ती सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक मारुतराम महाराज दस्तापूरकर नानोबाराय तुकोबराय बऱ्याचशा मूर्ती आहेत मूर्ती स्थापना कलेशाचा कार्यक्रम आहे कोजागिरी पौर्णिमेला सप्त्याची सुरुवात आहे ऐका अष्टमीला काल आहे म्हणून सर्वांना विनंती आहे मामा तुम्हाला देखील बाकी काही मागणार नाही पण एक अन्नदानाची पंगती तुम्ही करावी हो का हातवरी करा वा लई खर्च नाही थोडक्यात आहे तुम्ही एवढा उचललाय म्हणून बोललो टाळी वाजवा अरे एवढा तुम्ही खर्च उचललाय याला वाघाचं काळीच लागतंय हे कुणाचंही काम नाही धन्य माता पिता पुढचं वाक्य आहे का तुम्ही कळसाच्या कार्यक्रमाला यावं सर्वांनाच घेऊन यावं ऐका आणि एक वाक्य बोलतो तुम्ही हात थोडं बोला तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं जोऱ्यात बोला जोऱ्यात तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून दरवर्षी हा कार्यक्रम असाच चांगला घ्या करून नक्की भगवान परमात्मा मामा सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू जोग महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील गोपाल कृष्ण भगवान हर हर ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर एक बार आमच्या गुणीजन मंडळीबद्दल टाळी वाजवा एक बार आमच्या योगेश महाराजाबद्दल हा ते हळूहळू मी घेतच असतोय आणि आमच्या बळीराम महाराजाबद्दल एक बार आमच्या सगळे तरुण मंडळ जोऱ्यात आणि एक बार आमच्या मामाबद्दल आता शेवट आमच्या यूट्यूब चॅनलवाल्याबद्दल चांगलं टाका बरं का तुम्हाला विनंती आहे माझी हां माईकवाल्याबद्दल एक त्याने राग बघितलं ना माहीत आनंद वाटला करविली तैशी केली कट कट वाकोडे कानेट देव जाणे काय सांगाव महाराज झोपा विठाला जय जय विठ्ठल जय जय हो ऐका खाली काहीतरी धरा प्रसाद वाटलं होऊ नये
वारे दोही कडे मुख पसारण करे तुम्ही वारे दोही कडे मुख पसारण करे कंठी धरला